नमस्कार मित्रांनो, अचानक पोटात कळ येते का? जेवणानंतर पोट दुखतं का? गॅस, ॲसिडिटी, जळजळ, उलटी वाटते का? खूप लोक लगेच गोळी घेतात, पण पोटदुखी पुन्हा पुन्हा परत येते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पोटदुखीचे वेगवेगळे प्रकार, पोटदुखी होण्याची खरी कारणे आणि 7 सुरक्षित घरगुती उपाय. कधीही दुखणं धोक्याचं असू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पोटदुखी म्हणजे काय? मित्रांनो, पोटदुखी म्हणजे एक आजार नाही, तर शरीर देत असलेला इशारा आहे. पोटदुखी ही सौम्य असू शकते, तीव्र असू शकते आणि काही वेळा धोक्याचीही असू शकते. म्हणून कारण ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. पोटदुखीचे प्रकार. पहिला प्रकार आहे गॅसमुळे पोटदुखी. गॅसमुळे जर पोटदुखी झाली असेल तर पोट फुगणे, ढेकरा, जडपणा आणि डाव्या बाजूला वेदना होतात. दुसरा प्रकार आहे ॲसिडिटीमुळे पोटदुखी. ॲसिडिटीमुळे पोटदुखी होत असेल तर छातीमध्ये जळजळ होते, आंबट ढेकरा येतात आणि जेवणानंतर त्रास वाढतो. तिसरा प्रकार आहे बद्धकोष्ठतेमुळे पोटदुखी. बद्धकोष्ठतेमुळे पोटदुखी होत असेल तर पोट साफ न होणे आणि खालच्या पोटात दुखणे असे त्रास होतात. चौथा प्रकार आहे जंतुसंसर्ग किंवा फूड पॉयझनिंग. जंतुसंसर्ग किंवा फूड पॉयझनिंगमुळे जर पोटदुखी होत असेल तर उलटी, जुलाब आणि तापासोबत पोटदुखी होते. आणि पाचवा प्रकार आहे महिलांमध्ये पाळीतील पोटदुखी. महिलांमध्ये पाळीतील पोटदुखी जर असेल तर खालच्या पोटामध्ये कळ येते आणि कंबर दुखते. पोटदुखी होण्याची सविस्तर कारणे. पहिलं कारण आहे वेळेवर न जेवणे, तसेच जास्त तिखट तेलकट अन्न खाणे, पाणी कमी पिणे, ताणतणाव, जास्त चहा कॉफी, झोपेचा अभाव, दूषित पाणी किंवा अन्न. पोटदुखीसाठी 7 प्रभावी घरगुती उपाय. त्यातला पहिला उपाय आहे ओवा आणि कोमट पाणी. अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घ्या. गॅस व कळ कमी होण्यास मदत होते. दुसरा उपाय आहे जिरे पाणी. 1 चमचा जिरे पाण्यात उकळून हळूहळू प्या. याने देखील पोटदुखी हळूहळू कमी येते. तिसरा उपाय आहे हिंग. चिमूटभर हिंग कोमट पाण्यात नाभीभोवती लावा. चौथा उपाय आहे आले. आल्याचा रस किंवा आलंच सगळा, यामुळे ॲसिडिटी आणि मळमळ कमी होते. पाचवा उपाय आहे ताक. ताजं ताक पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त असतं. सहावा उपाय आहे अजवाईन अर्क. ओवा उकळून त्याचं पाणी प्या, त्यामुळे पोटाचा जडपणा कमी होतो. आणि 7वा उपाय आहे गरम पाण्याची पिशवी. गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवल्यास कळ कमी करण्यास मदत होते. आता आपण पाहणार आहोत पोटदुखीमध्ये काय टाळावे. पोट दुखत असेल तर तेलकट पदार्थ टाळावेत, तसेच बाहेरचं अन्न टाळावं, थंड पेय टाळावीत आणि पोट दुखत असेल तर उपाशी पोटी चहा देखील टाळावा. डॉक्टरांकडे कधी जावे तर असह्य वेदना, रक्तासोबत जुलाब होत असेल, उलटी थांबत नसेल आणि तापासोबत तीव्र दुखणे असेल तर डॉक्टरांकडे लगेच गेले पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरगुती संजीवनी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन येणार आहे. धन्यवाद.